महाराष्ट्रातल्या ज्या मुली आणि महिला आहेत, त्यांच्या विवाहाने त्यांच्या वारसा हक्कावर विपरीत परिणाम होतो का? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर आपण यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे. पण मध्यंतरी माझ्याकडे 4-5 पक्षकार असे आले, की त्यांचं असं ठाम म्हणणं होतं, की 94 साली महाराष्ट्र राज्याने या कायद्यामध्ये जी दुरुस्ती केलेली आहे, त्या दुरुस्तीनुसार विवाहानंतर महिलांना आणि मुलींना वारसा हक्क मिळत नाही. या सगळ्याबाबत त्यांना मी इत्थंभूत माहिती दिली, त्यांचं गैरसमज दूर केले. पण जेव्हा 4-5 लोकं माझ्यापर्यंत पोहोचतात गैरसमज घेऊन, याचा अर्थ तो गैरसमज अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. मग तो गैरसमज प्रचलित का आहे? आणि खरी कायदेशीर तरतूद काय आहे? याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की कोणताही कायदा जेव्हा अस्तित्वात येतो, तेव्हा त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करायचे अधिकार राज्यांना आणि केंद्रांना दोघांनाही असतात. मग हिंदू उत्तराधिकार कायदा जेव्हा अस्तित्वात आला, तेव्हा सन 1994 मध्ये महाराष्ट्र राज्याने त्या कायद्यामध्ये सुधारणा केली. ती सुधारणा लागू झाली 22 जून 1994 साली. त्या सुधारणेने मुलांप्रमाणेच मुलींना सुद्धा वारसा हक्क देण्यात आला होता. पण त्याच्यात अट अशी घालण्यात आली होती, की हा कायदा लागू होण्यापूर्वी जर मुलीचा विवाह झालेला असेल, तर तिला मात्र या कायद्याचा लाभ मिळणार नाही. आणि हा कायदा आजही लागू आहे का? त्या कायद्यातली सुधारणा आजही लागू आहे का? याच्यावर या विवाहित महिलांच्या वारसा हक्काचा एकंदर दर्जा किंवा अस्तित्व ठरणार आहे. मग जेव्हा एखाद्या कायद्यामध्ये सुधारणा केली जाते, राज्याकडनं सुधारणा केली जाते, त्याच्यानंतर केंद्राकडनं सुधारणा केली जाते आणि त्या 2 सुधारणा जर विपरीत असतील, तर सर्वसाधारणतः केंद्र सरकारने केलेली सुधारणा ही निश्चितपणे वरचढ ठरत असते. म्हणजे महाराष्ट्र राज्याने 94 साली जी कायद्यात सुधारणा केली, त्यांनी मुलीच्या वारसा हक्कावर अविवाहित असणं ही अट घातली होती. पण 2005 साली केंद्र सरकारनी किंवा केंद्र शासनाने हिंदू उत्तराधिकार कायद्यात सुधारणा केली. त्यामध्ये मुलांप्रमाणे मुलींना समान हक्क दिला आणि त्यामध्ये अशी कोणतीही विवाहासंदर्भात अट नव्हती. मग आता प्रश्न असा येतो, की 94 सालची कायदेशीर तरतूदही आज अस्तित्वात आहे. 2005 सालची कायदेशीर तरतूद सुद्धा आज अस्तित्वात आहे. मग या 2 विपरीत आणि परस्पर विरोधी कायदेशीर तरतुदी अस्तित्वात असतील, तर नक्की समजायचं काय? तर याच्याकरता आपल्याला काही महत्वाच्या न्यायालयीन निकालांची मदत होते. मुंबई उच्च न्यायालयाने काळिंदीबाई या प्रकरणामध्ये एक निकाल याच विषयावर दिलेला आहे. या निकालात उच्च न्यायालय काय म्हणतं? माननीय जिल्हा न्यायाधीशांनी अर्जदाराचा दावा या कारणावरून फेटाळला, की तिचे लग्न हिंदू उत्तराधिकार कायद्यामधील महाराष्ट्र दुरुस्ती अंमलात येण्यापूर्वी झाले होते, जी दुरुस्ती 22 जून 1994 पासून लागू झाली. माननीय जिल्हा न्यायाधीशांच्या मते अर्जदाराचे लग्न उपरोक्त दिनांकापूर्वी झाल्यामुळे तिला वडिलोपार्जित पितृसंपत्तीतील कोणताही हिस्सा उरत नाही. परंतु अशी कारणमीमांसा कायद्याच्या दृष्टीने त्रुटीपूर्ण आणि चुकीची असल्याचे दिसून येते. सन 2005 चा दुरुस्ती अधिनियम जो 9 सप्टेंबर 2005 पासून लागू झाला, त्यामुळे कायद्यात दूरगामी परिणाम करणारा वैधानिक बदल करण्यात आला. सदर दुरुस्तीमुळे मुलीला तिच्या स्वतःच्या हक्काने मुलाप्रमाणेच सहअधिकार किंवा सहधारक म्हणून मान्यता देण्यात आली. हा हक्क तिचा जन्म दुरुस्तीपूर्वी झाला असो किंवा दुरुस्तीनंतर याची पर्वा न करता प्रदान करण्यात आलेला आहे. अशा कायदेशीर परिस्थितीत माननीय जिल्हा न्यायाधीशांनी अर्जदाराचा दावा फेटाळताना 94च्या महाराष्ट्र राज्य दुरुस्तीचा आधार घेणे पूर्णतः अयोग्य होते. केंद्रीय अधिनियम हा नंतरचा असून भारतीय राज्य घटनेनुसार त्याला अधिभावी म्हणजे ओव्हररायडिंग म्हणजे वरचढ प्रभाव प्राप्त असल्यामुळे तोच कायदा प्रचलित कायदा ठरतो. म्हणूनच जिल्हा न्यायाधीशांनी केवळ अर्जदाराचे लग्न 94 पूर्वी झाले होते या कारणावरनं तिचा दावा नाकारणं हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे
आणि दिशाभूल करणारं ठरतं. म्हणजे मी जे नेहमी म्हणतो ना, की तुम्ही माझ्यावर किंवा इतर कोणावर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट, एखाद्या गोष्टीचं तथ्य पडताळता येत असेल, तर तिथे विश्वासाच्या भानगडीत पडायचं गरजच नाही. 94 चा कायदा त्यातली दुरुस्ती तुमच्या समोर आहे. 2005 चा कायदा त्यातली दुरुस्ती तुमच्या समोर आहे. आणि त्या दोन्ही दुरुस्तींच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचा काळंदीबाई प्रकरणातला निकाल सुद्धा तुमच्या समोर आहे. या सगळ्याचा एकत्रित विचार करून जर आपल्याला अर्थ काढायचा झाला, तर आपल्याला असंच म्हणता येतं, की 94 चा कायदा किंवा 94 सालची कायद्यातली दुरुस्ती ही आता गैरलागू ठरलेली आहे. म्हणजे 2005 मध्येच ती गैरलागू ठरलेली आहे. पण त्याला काळिंदीबाई या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने एक पुष्टी मिळालेली आहे, एक पाठिंबा मिळालेला आहे. म्हणून महाराष्ट्रापुरतं जरी बोलायचं झालं, महाराष्ट्राने 94 साली कायद्यात सुधारणा केलेली असली हे जरी खरं असलं, तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या मुलींना किंवा महिलांना आणि त्यांच्या वारसा हक्कांना विवाहाचा काहीही फरक पडत नाही. ज्या मुलीला हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या बाकी तरतुदीनुसार वारसा हक्क किंवा उत्तराधिकार प्राप्त होत आहे, मग त्यात महिला वारसा हक्काची डेडलाईन असेल, वाटप विक्री वगैरे या सगळ्या अटी शर्ती असतील, त्या सगळ्या अटी शर्ती जर एखादी मुलगी किंवा एखादी महिला पूर्ण करत असेल, तर तिचा विवाह झालेला आहे किंवा नाही. तिचा विवाह झाला असेल तर तो केव्हा झालेला आहे, कोणत्या तारखेला झालेला आहे, याचा तिच्या वारसा हक्कावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. त्यामुळे अशी जर तुमचा गैरसमज असेल तर तो सोडून द्या. तुमच्यापर्यंत अशी चुकीची माहिती जर कोणी पोहोचवत असेल, तर त्या माहितीवर सुद्धा कृपया विश्वास ठेवू नका. आणि जोवर एखाद्या माहितीची तुम्हाला खात्री करून घेता येत नाही, तोवर ती माहिती कृपया पुढे ढकलू नका. आणि पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही बाबतीत कोणावरही विश्वास ठेवायची गरज नाही. तथ्य आहेत, तथ्य पडताळणी तुम्ही स्वतः करू शकता. आणि जोवर तथ्याच्या आधारे तुम्हाला एखादा सल्ला किंवा मार्गदर्शन दिलं जात नाही, माझ्यावर विश्वास ठेवा वगैरे अशा गोष्टींनी जर कोणी तुम्हाला काही पटवायचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावर अजिबात विसंबून राहू नका. तुम्ही स्वतः शोधा. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर जोवर मिळत नाही, तोवर शोध चालू ठेवा. कोणीतरी सांगतं म्हणून आणि 4 लोकं विश्वास ठेवतात म्हणून तुम्ही आंधळा विश्वास ठेवायची काहीही आवश्यकता नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा विषय तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.